नमस्कार, अनुमधू किचन मध्ये आज आपण गुजराती कढीची रेसिपी पाहणार आहोत। आपण विविध प्रकारच्या कढी बनवत असतो, पण ही गुजराती कढी सुद्धा एकदम मस्त लागते। जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा खिचडी सोबत ही कढी बनवून पहा, अप्रतिम लागते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। कढी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर ताक। इथे मी थोडं आंबटसर ताक घेतलं आहे। तुमच्याकडे दही असेल तर त्यात पाणी घालून ताक बनवून घ्या। आता हे ताक आपण एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊ। घरच्या घरी घट्टसर दही कसं बनवायचं या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, एकदा नक्की बघा। आता या ताकामध्ये साधारण 2 टेबलस्पून बेसन पीठ घालूया। त्याच सोबत घालायचे हिरवी मिरची व आल्याचा ठेचा। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे। 2 टीस्पून साखर घालायची। गुजराती कढी ही छान आंबट गोड चटकदार अशी असते। चवीनुसार मीठ घालायचं। साखरेचं प्रमाण व मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये बेसन पिठाच्या गठुळ्या राहता कामा नये। तर हे पहा, हे व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता आपण कढीला फोडणी देऊया। त्यासाठी कढईत 1 पळी तेल चांगलं गरम करून घेतलंय। तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता। कढीला फोडणी ही मस्त खमंग बसली पाहिजे। आता यामध्ये घालूया पाव टीस्पून मेथी, अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे, 3 ते 4 काळा मिरी आणि 2 ते 3 लवंग। त्याचसोबत घालूया चिमूटभर हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घालून लगेचच यात ताक घालायचं। अगदी मस्त ठसकेबाज फोडणी याला बसायला हवी। आता लो टू मीडियम आचेवर कढीला 3 ते 4 मिनिटं मस्त उकळवून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाल्यांची चव या कढीमध्ये उतरेल। ही गुजराती कढी खूप मस्त लागते, एकदा नक्कीच बनवून पहा। कढी ही जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको, मध्यम पद्धतीची पाहिजे। जर कढी तुम्हाला घट्ट वाटली तर यात थोडंसं पाणी ऍड करा, आणि कढी जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर थोडं बेसन पीठ ऍड केलं तरी चालेल। कढीला छान उकळी आली आहे। आता गॅस बंद करून यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। गरमागरम आंबट गोड चटकदार गुजराती कढी तयार आहे। ही कढी तुम्ही खिचडी सोबत, भातासोबत किंवा रोजच्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी बनवून पहा, एकदम मस्त लागते। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।